तर दुसरीकडे लक्ष्मण हाके सुद्धा सध्या ओबीसी यात्रा काढतायत, गावोगाव त्यांचे दौरे सुरू आहेत. कसं पाहता या सगळ्या रस्त्यावरून न्यायालयीन दोन्ही लढाई लढण्याची तयारी आहे? आता प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, न्यायिक हक्क मिळाला पाहिजे म्हणून अधिकार आहे. पण मी त्यांना लक्ष्मणराव हाकेने सांगितले, तुम्हाला काय तुमच्या मागण्या करायच्या की तुम्हाला काय तुमच्या आरक्षण केलं जर तुम्ही म्हणताय तसं काही वस्तुस्थिती नाही आहे. कारण आपण कोणत्याही ओबीसी समाजाचं आरक्षणाला धक्का न लावता ही आपली कमिटमेंटच आहे. तथापि त्यांना मोर्चेच काढायचे असेल तर हरकत नाही, परंतु विनाकारण मराठा समाजाबद्दल आंदोलनकर्त्यांबद्दल ते जे टीका करतात ती मला वाटतं त्याची आवश्यकता नाही आहे. मागे त्यांना सल्ला दिला आहे, मुक्त फळं उधळायचे बंद करा, तुमचं कामच नाही आहे. कोणत्या समाजाचं कोणी पुढारीपण करावं त्यासाठी काही त्याला बंधन नाही आहे, पण त्यासाठी दुसऱ्या समाजावर टीका करायचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही आहे. मात्र यावेळेस कुठेतरी आता मराठा समाज आणि ओबीसी समाज समोर समोर आल्याची घटना घडली आहे आणि हाकेंच्या कार्यकर्त्यांकडून वाल्मिकीकरणाचा जे गोष्ट करण्यात आली, मग यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते अशा गोष्टी. असं की मागे मी खरं ह्या असे जे नवीन पुढारी जे आले राजकारणात, ज्यांचं काही सोशल कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, समाजाच्या प्रती काय कॉन्ट्रीब्युशन आहे, कुठेतरी प्रसिद्धीच्या झोक्यात येऊन आपलं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचे लोक प्रयत्न करत आहेत. खरं मी मागे एकदा बोललो होतो की ओबीसी समाजाला आरक्षण देताना एक तरी उदाहरण आहे का की मराठा समाजाने त्याला विरोध केला. आता मराठा समाज आपल्या हक्कासाठी जेव्हा बांधतो आणि ते सुद्धा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता एवढं त्यासाठी आक्षेप असण्याचं कारण काय. म्हणून मला वाटतं ही जी आजकालच्या काळामध्ये जी पुढारी तयार झाले आहेत की ज्यांना काय राजकीय बॅकग्राऊंड आहे, सामाजिक बॅकग्राऊंड आहे, अपघाताने तयार झालेली माणसं आता अशा पद्धतीने राजकारण करतायत, तर त्यांच्याबद्दल तरी काय बोलावं.